नाथबाबा आपल्याला सांगतात, नाना परीचे अति चिंतन, नाना परीचे अति चिंतन, त्याची नाव चित्त जाण, चित्ते विन निश्चलपण, तेची चैतन्य जाण उद्धवा. भगवंत सांगतो 11व्या स्कंदामध्ये, म्हणजे एकनाथी भागवतामध्ये भगवंत उद्धवाला सांगतो, बघ उद्धवा, नाना परीचे अति चिंतन. मनुष्य काय करतो? अनेक प्रकारचं चिंतन करतो. सगळ्या विषयांचं चिंतन असतं माणसाकडे. काम विषयाचं चिंतन असतो, क्रोधाचा असतो, लोभाचा असतो, मोहाचा असतो, दंभाचं, संशयाचं, सगळ्या प्रकारचं चिंतन माणूस सातत्याने करत असतो. कळत नकळत होत असतं माणसाकडून. ह्या 24व्या श्लोकाचा मुख्य मुद्दा समजून घ्या. अनेक प्रकारचं चिंतन माणूस करत असतो, ते विषयांचंच असतो. भगवंताचं चिंतन होत नाही. भगवंताचं चिंतन होत नाही, भगवंताचं नामस्मरण होतं. लक्षात घ्या, भगवंताचं नामस्मरणाचं चिंतन होतं. आणि विषयांचं काय होतं? विषयांचं चिंतन होतं माणसाकडे. पण ज्या वेळेला माणसाकडे नाम येतो, अनुग्रहित होतो, आणि ज्या वेळेला तो ध्यान करतो, त्यावेळेलाच काय होतो? तर भगवंताच्या नामाचं चिंतन होतं. म्हणजे भगवंताचं थोडक्यात काय होतं? भगवंताचं कीर्तन होतं, भगवंताच्या नामाचं कीर्तन होतं. म्हणून इथं नाथबाबा सांगतात, नाना परीचे अति चिंतन, त्याची नाव चित्त जाण. म्हणजे चित्तामध्ये अनेक प्रकारचं चिंतन चालू होतं, अनेक प्रकारचं विषयांचं चिंतन चालू होतं. एखादा माणूस काम विषयामध्ये अडकला की तो कामाचंच चिंतन करत बसतो. एखादा माणूस क्रोधामध्ये अडकला तर मग त्याला कसं मारायचं, समोरच्या माणसाला कसं मारायचं, त्याला कसं आडो पाडायचं, त्याला लुटायचं कसं, अशा अनेक प्रकारचं चिंतन प्रत्येक माणूस करत असतो. एखादा लोभ आला, मग तो लोभामध्ये अडकतो. मग दिवसाला तो 5,000 कमवत असेल तर 10,000 कसं कमवायचं, अशा अनेक प्रकारचे ज्याचे चिंतन असतात. एखाद्याचा माणूस मस्तरच करतो. बघा, आपल्या चित्तामध्ये अनेक प्रकारचे विषय बसलेले आहेत. सांगायला गेलं तर रात्र पुरणार नाही, एवढे आपल्याकडे आपल्या प्रत्येकाच्या चित्तामध्ये हे सगळे वैरी आहेत आपले, हे सगळे बसलेले आहेत. आणि या वैऱ्यांना बाजूला काढण्यासाठी ज्ञानोबारांनी आपल्याला हा श्लोक दिलेला आहे. त्यांना कसं बाजूला करायचं? आमची हीच परिस्थिती आहे. आम्ही त्या भगवंतापर्यंत का पोचत नाही? भगवंतापर्यंत न पोचण्याचं कारण काय? कारण आपण संन्यासी होत नाही. संन्यासी म्हणजे भगवे वस्त्र धारण करणारा नाही बरं का. संन्यासाची व्याख्या ज्ञानोबा सांगतात, ऐसा घेई संन्यास, करी संकल्प विकल्पाचा नाश. किती सोपं सांगितलंय ज्ञानोबाराने, अगदी 15 वर्षामध्ये. पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. याला कारण आपल्या बुद्धीची प्रगल्भता कमी पडते. ऐसा घेई संन्यास, करी संकल्प विकल्पाचा नाश. जोपर्यंत आपल्याकडं संकल्प विकल्प सुरू आहेत, तोपर्यंत आपल्याला ध्यान लागणार नाही. तोपर्यंत आपण संन्यासी होऊ शकत नाही, ज्ञानोबारांनी ठामपणे सांगितले. आणि म्हणून हे आपल्याला श्लोक दिलेला आहे की तुमच्याकडे असलेले विचार, तुमच्याकडे असलेले संकल्प, तुमच्या मनामध्ये येणारे विचार जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत आपण संन्यासी होऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला आपल्या श्रीगुरूंनी दिलेल्या अनुग्रहातून, प्रबोधातून ज्या वेळेला आपल्याकडले येणारे विचार थांबले जातात, देवा इंद्रायणी थांबली म्हणजे काय? इंद्रियांकडे येणारे विचार, इंद्रियांकडे येणाऱ्या वासना ज्या वेळेला थांबतात, देवा इंद्रायणी थांबली म्हणजे काय? इंद्रायणी नदी नाही बरं का. म्हणजे इंद्रियांकडे असलेले विषय, आपल्या इंद्रियांकडे विषयांचं चिंतन असतो आणि ते विषयांचं चिंतन थांबलं, देवा इंद्रायणी थांबली, तरच आपल्याला ह्याचं ज्ञान होणार.
इंद्रिय काय करतात? इंद्रियांच्या संगती जाई पसरू होत असे मती, ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. एकदा आत्मस्वरूपाकडे आपण आलो, आत्मतत्वाचं चिंतन आपलं चालू झालं की जे आपलं मन भरकटलेलं असतं, विषयांमध्ये अडकलेलं असतो, ते पूर्णपणे थांबतो आणि विषयांचं चिंतन थांबतो. आणि ज्या वेळेला विषयांचं चिंतन थांबतो त्यावेळेला आपल्या अनुग्रहाचं, आपल्या प्रबोधाचं चिंतन चालू होतं. म्हणजे आपल्या नामाचं चिंतन चालू, हरिनामाचं चिंतन चालू होतं. म्हणून इथं काय सांगितलंय बघा, इथं काय सांगितलंय की नाना परीचे अतिचिंतन या नाव चित्तदान, म्हणजे अनेक प्रकारचं चिंतन करणं, अनेक प्रकारचं मनाकडे चिंतन चालू असणं म्हणजे चित्ती विन निश्चलपण या नाव चैतन्य जाण उद्धवा. चित्ती विन निश्चलपण, चित्ताकडे कुठलेच विषय नसतील, चित्ताकडे कुठलाच विचार तुमच्याकडे नसेल, चित्ते विन निश्चलपण, चित्ताकडे कुठलेच विषय तुमच्याकडे विचार नसतील, त्यावेळेला आपण निश्चल होतो. चित्ताकडे विषय आपले चालू झाले, विषयांचं चिंतन चालू झालं की आपलं मन चंचल होतं. आणि चित्ताकडे येणारे विचार थांबले तर आपल्याकडे चैतन्य नावाचा परमात्मा आपापच आपल्या आतमध्ये प्रगट होतो. चित्ते विन निश्चलपण तया नाव चैतन्य जाण उद्धवा, त्याला चैतन्य म्हणतात. आणि परमात्मा चैतन्य स्वरूपामध्ये आहे आणि तो आपल्याला प्राप्त करावा म्हणून ज्ञानोबाराने आपल्याला हे संपूर्ण ओव्या दिलेल्या आहेत. आपल्या चित्तामध्ये चैतन्य प्रगट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? चैतन्य नावाचा ईश्वर आहे. आपण त्याला आत्मा म्हणतो की नाही, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? स्पिरिट. काय म्हणतात? स्पिरिट म्हणजे चैतन्य. आपण ज्याला आत्मा म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये स्पिरिट म्हणतात, सोल म्हणतात. स्पिरिट म्हणजे काय? स्पिरिट म्हणजे आपल्या आतमध्ये असलेलं चैतन्य, त्याला देव म्हणतात. कशाला देव म्हणतात? इंग्लिशमध्ये स्पिरिट म्हणतात. आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे चैतन्य आहे, त्या चैतन्य म्हणजे आपला ईश्वर आहे. आपल्यातला चैतन्य गेला तर आपण राहू का? मग आपण कुठल्या देवाची भक्ती करणार? आपण बघा किती उच्च लेवलची भक्ती ज्ञानोबाराने आपल्याला आपल्या हातात दिलेली आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. ज्ञानोबारा सांगतात की त्या निवृत्तीनाथांनी माझ्या हातात निर्गुण तत्व हातात दिलं. निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या, संपूर्ण तत्व ज्ञानोबारांच्या हातामध्ये कोणी दिलं? श्री गुरूंनी दिलं. आणि म्हणून नाना प्रकारचे अतिचिंतन या नाव चित्त जाणं, चित्ते विन निश्चलपण, म्हणजे ज्यावेळेला आपण निश्चल होऊ त्या नाव चैतन्य जाण उद्धव, त्याला चैतन्य म्हणतात. आणि आपल्याकडं जे येतात विचार येतात, आपल्याकडे जे विचार येतात विषयांचे, ते विचार ज्या वेळेला थांबले जातात त्यावेळेला आपल्यामध्ये असलेलं चैतन्य म्हणजे शुद्ध चैतन्य आपल्याकडे प्रगट होतो. आणि त्या शुद्ध चैतन्यातून परमात्मा तत्वाकडे जाता येतो. आपल्याकडे विषयांचे विचार असतील तर आपल्याला परमात्मा तत्वापर्यंत जाता येणार नाही, भगवंताची भेट होणार नाही. म्हणून इथं त्यांनी काय सांगितलंय की तरी तोच योग बापा एके परी आहे सोपा. तरी तोच योग बाप्पा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. आता बघा इथे जरा सावकाशपणामध्ये अगदी शांत चित्ताने विचार करून या ओवीचा अर्थ समजून घ्या. तथापि अर्जुना एका परी हा योग सोपा आहे. काय सांगतात? हा योग सोपा आहे एकदम. संकल्पाचे पुत्र जे काम क्रोधाधिक, काय सांगितलंय? आपल्या मनाकडे येणारे संकल्प विकल्प, आपल्या मनाकडे येणारे विचार, कामाचे विचार, क्रोधाचे विचार, लोभाचे विचार, दंभाचे विचार, संशयाचे विचार, असे षटविकार म्हणजे षड्रिपू आहेत. या षड्रिपू मधून आपल्या चित्तामध्ये चित्त दूषित होतो. आपला मन दूषित कशामुळे होतो? तर विषयांच्या विचारांमुळे आपला मन दूषित होतो. संकल्पाचे पुत्र म्हणजे आपल्या मनाकडे येणारे जे विषय, जे काम क्रोधाधिक, काम आणि क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता हे पुत्र सांगितलेत. आणि त्यांचा नाश केल्यामुळे
त्या संकल्पाला जेव्हा पुत्र शोक होईल आणि त्यांचा नाश झाला, त्यांचा नाश व्हायला पाहिजे. आपल्याकडे येणारे जे विषयांचे विचार आहेत त्यांचा नाश झाल्यानंतर त्या संकल्पाला जेव्हा पुत्र शोक होईल आणि तो संकल्प जो संकल्प असतो त्या संकल्पालाच दुःख होतं की आपल्याकडनं सगळे विषय गेले, म्हणजे मनाला दुःख होतं. माणसाच्या मनाला आपल्यातून विषय सोडून गेल्यामुळे मन केविलवाना होतो, कावराबारा होतो माणसाचा, कारण त्याला विषय भोगण्याची सवय झालेली मनाला. आणि ज्या वेळेला आपल्याकडे कुठलेच विषय नसतात, ज्या वेळेला आपल्याकडे कुठलाच विषय नसतो, तेव्हा परमात्मा आपल्याकडे सहज प्राप्त होता आपल्याला, तेव्हाच तो साध्य होतो, तेव्हाच परमात्मा तत्वाकरपर्यंत साधकाला जाता येतो. म्हणजे आयसा घेई संन्यास करी संकल्प विकल्पाचा नाश. संकल्प विकल्पाचा नाश करण्यासाठी आपल्याला ही साधना दिलेली आहे. ध्यान करता करता आपल्याकडे असणारे आपल्या अंतःकरणामध्ये किंवा आपल्या मनाकडे असणारे जे विषयांचे विचार आहेत, म्हणून विषयजनित जे जे सुख तेथेच आहे परम दुःख. जेथे जेथे विषयांनी भरलेलं सुख आपल्याला प्राप्त आहे तेथेच आहे तेथेच माणसाला दुःख आहे. विषयजनित जे जे सुख विषयांमध्ये माणसाला सुख वाटतो. बघा, माणूस विषयांचा विचार करायला लागला, एकदा चर्चा करायला बसला तर काय काय कुठून कुठून माणूस आणतो, इकडच्या चर्चा तिकडच्या चर्चा आणि रंगवतो. मग त्याचा अर्थ काय, आपल्या मनाकडे संकल्प विकल्प तयार आहेत विषयांचे. विषयांबद्दल गप्पा मारायला बसला तर किती तास गेले तरी माणसाच्या त्या गप्पा संपत नाही. एक झाले की दुसरी झाला का तिसरा, आणि त्याच्यातून काय निघतो, निष्पन्न काहीच नाही. आपले संकल्प विकल्प वाढतच जातात आणि जेवढे जेवढे संकल्प विकल्प वाढतील तेवढा परमात्मा आपल्यापासून दूर आहे. आणि म्हणून लिहिले की चित्ते विन निश्चलपणा तया नाव चैतन्य जाण उद्धवा. चित्ताकडे कुठल्याच प्रकारचे विचार नसतील तेव्हा स्वयंभू आपल्याकडे चैतन्य निर्माण होतो. परमात्मा चैतन्य रूपाने आपल्याकडे प्रगट होतो, रोम रोम आपला भजन करतो. आणि ती प्रक्रिया इथं सांगितलेली आहे. तेव्हाच तो साध्य होतो आणि परमात्मा आपल्याला इथं प्राप्त होतो. पण कधी, आपले संकल्प विकल्प रूपी पुत्र जेव्हा ज्या पुत्रांचा नाश होतो ज्यावेळेला, त्यावेळेला आपलं मन स्थिर होतो. म्हणजे आपल्याकडे कुठलेच विचार नसतील. थोडक्यात आपल्याकडे कुठल्याच प्रकारचे विचार नसतील. तुकोबारांची भाषा सांगू का तुम्हाला? तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. मी नेहमीच म्हणत असतो तुका म्हणे मन मुरे, म्हणजे मनाचा काम काय आहे, संकल्प विकल्प तयार करणं. आणि ते विचार तुमचे थांबले, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे, मग जे काय उरतं, जे चैतन्य उरतं ते तू, ते तुझं स्वरूप आणि ते आपलं स्वरूप आहे. म्हणजे आपण चैतन्याशी एकरूप होणं आणि विषयांचे विचार बाजूला करणं, ह्याला काय म्हणतात, ह्यालाच ज्ञान म्हणतात. आणि ही प्रक्रिया आपल्याला सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा ह्यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि त्याला काय म्हणतात, अनुग्रहाची क्रिया किंवा प्रबोधाचं चिंतन असं म्हणतात. हा विषय ते निमालिया ऐके इंद्रिये नेमाची या धारणी देखे, तरी हे घालून मुखे जीवितवासी. विषय लोप पावले असे या संकल्पाने ऐकले व इंद्रिय निमित्तपणाने वागतात असे पाहिले, म्हणजे याची छाती फुटून जाऊन हा जीवाला मुक्तो. बघा माणसाची अवस्था कशी होते. एकदा का विषय माणसाचे गेले तर माणसाला जीव, मी म्हटलं की ना मगाची, जीव कावराबारा होतो माणसाचा. अरे बापरे, माझे विषय मला सोडून गेले. अरे पण विषय सोडून गेला, भगवंत तुझ्याकडे आला ना. मग माणसाला भगवंत नकोय, माणसाला विषय पाहिजे पिंडामध्ये. साठवण्याचे रुधले जागे, देव घ्या कोणी देव घ्या, देव न लगे साठवण्याचे रुधले जागे. तुकाराम महाराज सांगायचे, देव घ्या कोणी देव घ्या. स्वतःच्या बायकोला सांगायचे, आवडी देव घे, पण देव घ्यायला कोणी तयार नाही. तसा हे नाम घ्यायला कोणी तयार नाही. कारण काय, नाम पिंडामध्ये आले की विषय पळून जातात आणि विषय पळून गेल्यानंतर माणसाला, जो माणूस विषयांचं चिंतन करतो, जो विषयांच्या नादी लागलेला आहे, मग त्याला कसा तरी होतो, त्या म्हणजे कावराबारा होतो जीव त्याचा. मग त्याला विषयांशिवाय करमत नाही.
म्हणून विषय पिंडामध्ये गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती आहे आणि त्या हरिनामाची प्राप्ती आहे, पण ती प्राप्ती साध्य करण्यासाठी कोणीच तयार नाही. म्हणून देव घ्या, कोणी देव घ्या, देव न लगे, देव न लगे. तुकाराम महाराज सांगतात, बाबा देव घ्या, देव घ्या, नाम घ्या, भगवंताचं नाम घ्या, मग तुमचे विषय सगळे तुमच्यातून तुम्हाला टाकून जातील. देव न लगे, देव न लगे सांगतात. देव नको, देव नको का, साठवणाचे रुधले जागे. ज्या ठिकाणी भगवंताला साठवायचं तेथे माझ्या छातीमध्ये सगळे विषय भरपूर भरलेले आहेत. सगळ्या प्रकारचे विषय माझ्या पिंडामध्ये आहेत आणि ते विषय मला सोडून गेलं तर मला संसार सोडून जाईल असं वाटतं, प्रपंच मला सोडून जाईल असं वाटतं. आणि ही भीती आहे माणसाच्या पिंडामध्ये की माझे विषय मला सोडून गेलं तर मी प्रपंच आणि प्रपंच संसार कसा काय करायचा, ही माणसाला भीती. इथे त्याने दाखवले तेच. ह्या विषया ते निमाली ऐके, इंद्रिय नेमाची या धारणी देखे. तर हे घालून मुके जीवितो असे विषय लोप पावले, असे संकल्पाने ऐकले व इंद्रिय नियमितपणाने वागतात असे पाहिले. म्हणजे याची छाती फुटून जाऊन हा जीवास मुक्तो की काय असं वाटतं त्याला. जीवाला मुक्तो माणूस असं प्रपंची माणसाला वाटतो, संसारी माणसाला वाटतो. पण परमार्थिक माणसाला अजून अजून सुख, जसे जसे विषय पिंडातून बाजूला होतील तसं तसं त्याचं सुख वाढत जातो. आत्मसुखाची गोडिया विट्टी जो का सकळ विषया. तिथे आत्मसुख आहे, तिथे विषयांचा वीट येतो माणसाला, विषयांचा वीट येतो माणसाला. पण कधी त्याचा स्पर्श नाही ना हो, भगवंताचा स्पर्श नाही, त्या आत्मसुखाचा स्पर्श नाही, त्या हरिनामाचा स्पर्श नाही, त्या चैतन्याचा स्पर्श नाही माणसाला. आणि अशी एकदा का ते विषय सुख सोडून गेले माणसाला का आत्मसुख एवढा वाढतो, एवढा वाढतो की त्या आत्मसुखाला ठेवायला जागा. एवढा एकदम माणसाच्या चेहऱ्यावर तेज येतो, माणसाच्या चेहऱ्यावर. म्हणून साधू दिसती निराळे, परंतु ते स्वरूप मिळाले अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. देहाच्या पलीकडच्या वस्तूशी एकरूप साधू होतात. पण कधी विषयांचं सुख बाजूला झालं, विषय बाजूला झाले की आत्मसुखाची गोडी वाढतच जाते. हे लोकांना नको आहे ना, पण लोकांना विषय सुख आवडतात, आत्मसुख लोकांना आवडत नाही. म्हणजे जे काय चालले जगामध्ये, ऐशी अवस्था न जोडता पाडथा, जे जिजे त्याची सर्वता दुःख लिहिले की नाही. जीवशिवाचं ऐक्य होत नाही. किंवा मुन्ना सोय जीव आत्मया लाय ते तो जे होय तया नाम सुख. म्हणजे जीवाची आणि परमात्म्याची भेट होतो, त्याला सुख म्हणतात. ज्यावेळेला विषय बाजूला होतील त्यावेळेला जीवाची आणि परमात्म्याची भेट होईल. तुमच्याच अंतकरणामध्ये जीव आहे, तुमच्याच अंतकरणामध्ये शिव आहे आणि जीवा शिवाची भेट होऊन जातो. पण कधी, आणि त्याला संन्यास म्हणतात. संन्यास म्हणजे भगवे कपडे घालणे नाही, मोठ्या मोठ्या माळा घालणं नाही. संन्यास म्हणजे काय, ऐसा घेई संन्यास करी संकल्प विकल्प. संकल्प विकल्प तुमच्याकडे थांबले मनाकडले का परमात्म्याची चैतन्य शक्ती आपल्या आतमध्ये प्रवेश करते. आपल्याकडे चैतन्य प्रवेश का करत नाही, आपण सगळं विषयांनी भरलेलं आहे. साठवणाचे रुजले जागे, संपूर्ण अंतःकरण विषयांनी भरलेलं आहे, संसाराने भरलेला आहे. म्हणून आपल्याकडे परमात्म्याची प्राप्ती होत नाही प्रत्येकाला. आणि ती परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी साधनाच सांगितले आहे. साधनेशिवाय काहीही होणार नाही, साधनाच पाहिजे. म्हणून या लागी अर्जुना तू अभ्यासी मज मिळे. अरे अर्जुना, तुला मला भेटायचं असेल तर अभ्यास करूनच तुला भेटावं. अभ्यास म्हणजे काय, ध्यान. ध्यानातूनच परमात्म्याची भेट होते. म्हणून भगवान शंकर सातत्याने एकांतात डोळे मिटून स्वस्थ बसलेले असतात. का तर ते त्या आत्मतत्वाशी, आत्मस्वरूपाशी सातत्याने एकरूप झालेले असतात. म्हणून त्यांना महादेव म्हणतात. काय म्हणतात, देवाधिदेव महादेव. सगळ्यात मोठा देव कोणता आहे, महादेव. का, कारण ते आत्मसुखामध्ये सातत्याने रममान झालेले असतात. सातत्याने आत्मचिंतन, सातत्याने आत्मचिंतन. ऐशी वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी.
सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी ही सुखाने निवास करते. आता या शेवटच्या या 24व्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगतात, अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर, वैराग्य कधी प्राप्त होतो? संकल्पाच्या यात्रा संपतात. संकल्प विकल्पाला ज्ञानोबा यात्रा म्हणतात. काय म्हणतात? बघा ना, तुम्ही विचार करा. तुम्ही एका जागेवर बसता, तुम्ही पटकन पंढरपूरला जाऊन येतं की नाही? तुमचे संकल्प विकल्प चालू झाले. आपण उद्या पंढरीला जायचं, आपण उद्या गाणगापूरला जायचं. मग काय काय घ्यायचं? बॅग घ्यायची, काय कुठली बॅग घ्यायची, नाश्ता किती घ्यायचा, कपडे किती घ्यायचे, झाले संकल्प चालू झाले तुमचे. ही यात्रा आहे ना एक. बॅगा भरून झाल्या तुमच्या रात्री, आणि रात्रीच जाऊन येतो माणूस आपल्या संकल्पाने, म्हणजे आपल्या विचाराने तीर्थाला माणूस जाऊन येतो. मग आपण तिथे असं करू, हे करू, ते करू, इथे रूम घेऊ, तिथे रूम घेऊ. मग भगवंताचं दर्शन किती वाजता घ्यायचा? जास्त लाईन असेल, रांग असेल मोठी, तर मग काय करायचं? हे सगळा विचार करतो माणूस. इथूनच संकल्प चालू होतात. पण हे संकल्प चालू करून भगवंताची प्राप्ती होणार नाही. मग काय करावं लागेल? जा तुम्ही पंढरीला, आम्हाला नाही म्हणता येत नाही. आम्ही जावा, पंढरीला जावा, गाणगापूरला, सगळ्या तीर्थ करा, आम्ही नाही म्हणत नाही. पण जे पाहिजे ते आपल्याकडे नाहीये, आणि तिथं आपण कमी पडतो. लिहिले की नाही? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानोबा सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. जरी आपण त्रिवेणी संगमामध्ये जाऊन आंघोळ केली, आणि नाना तीर्थे भ्रमी, अनेक तीर्थावर जाऊन आपण आंघोळ केला, तरी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पण नामाकडे कोणाचंच लक्ष नाही. संकल्प चालू आहेत, पण नाम कुठे आहे? आणि ज्या वेळेला, मग मला सांगा, तीर्थाला जाऊन आलो आपण, तरी आपले संकल्प चालूच असतात. तिकडे गेलो तरी घरी कधी पोचतो, इकडे आहे तर तीर्थाला कधी पोचतो, तिकडे गेलो तर घरी कधी पोचतो, तिकडे गेलो तर राहायला कुठे जागा आहे. अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याकडे विचार चालू होतात. आणि हे विचार जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत भगवंत म्हणतो मी नाही. म्हणून ठाईच बैसोनी करा एकचित्त सांगितलंय. ज्ञानोबा काय सांगतात? ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणजे एकाच जागेवर बसून तुमचे संकल्प विकल्प गेले, आणि दिलेल्या नामातून जर तुमच्याकडं अनाहत ध्वनी चालू झालं, किंवा तुमच्याकडं तुमचा आत्मा प्रकाशित झाला, किंवा ते चैतन्य तुमच्यामध्ये प्रगट झालं, तर जागच्या जागेवर भगवंताचं दर्शन आहे, असं ज्ञानोबा सांगतात बरं का. असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जागच्या जागेवर तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती आहे. जागच्या जागेवर कुठे जायची गरज लागणार अजिबात नाही. अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर मग आपण ध्यान करता करता आपल्याकडे असलेले सगळे विचार बाजूला झाल्यानंतर त्या भगवंताचा स्पर्श आपल्याला झाला, किंवा इंद्रिये आपली रामरूप झाली, भजन करता करता इंद्रिय आपली रामरूप झाली, आणि इंद्रियांकडे रामाचं चिंतन चालू झालं, भजनाचं चिंतन चालू झालं, तर संकल्पाच्या यात्रा संपतात. बघा काय सांगितलंय, आपल्याकडे येणारे विचार आहेत, आपल्याकडे विषयांचे विचार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, या सगळ्यांच्या येणारे विचार ज्यावेळेला आपल्याकडे थांबतील, संकल्पाच्या यात्रा संपतात. कधी संपतात? आपल्याला त्या हरिनामाचा स्पर्श झाला, हरिनामाचा चिंतन करण्याचा वेळ आपल्याला लागलं, तर आपल्याकडे येणारे संकल्पाच्या यात्रा संपतात. संकल्प विकल्पाच्या यात्रा आहेत या, फक्त आपण जाऊन येतो, संकल्प विकल्प करतो, यात्रा चालू आहेत आपल्या मनाकडे. पण ज्या मनाकडल्या यात्रा ज्या वेळेला संपतील, ज्या वेळेला थांबतील, त्यावेळेला भगवंत आपल्या आतूनच चैतन्य रूपाने प्रगट होतो.
बघा किती विश्लेषण सांगा मला तुम्ही. आता हे कोणाला समजेल? फक्त साधना करणाऱ्या माणसाचाच परमार्थ आहे. आम्ही आयुष्यभर श्रवण केलं पण आम्हाला हे माहीत नव्हतं. पण ज्यावेळेला आमचे श्री गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा या आनंद संप्रदायातील आम्हाला भेटले आणि त्याने अनुग्रहित केला, डोक्यावर हात ठेवला, तुपाची पेरणी केली आणि आम्हाला काय केलं? प्रकाशित केलं. आणि त्या आलेल्या प्रकाशाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत हा प्रकाश ज्योत पोचवण्याचा, प्रकाश झोत टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे. संपूर्ण माझे प्रयत्न त्या नामाशी एकरूप होण्याकडे आहेत. त्या भगवंताच्या भेटीसाठी आपण आतुर आहात असं मी समजून हे निरूपण तुम्हाला सांगत आहे. तुम्ही भगवंताच्या भेटीसाठी आतुर आहात, मला माहिती आहे. प्रत्येक साधक हा त्या भेटीसाठी आतुर झालेला आहे आणि ती आतुरता पूर्ण करण्याचं काम ज्ञानोबारांनी या 6व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि ते काम आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. आणि त्या घेतलेल्या बाबांच्या कृपेने घेतलेला संकल्प तडीस नेण्याचा आम्ही प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. म्हणून प्रत्येकाने साधना घ्या. ज्यांनी घेतले नसेल बरं का, ज्यांनी नाम घेतला नसेल, ते स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलगा असो, वयस्कर असो, प्रत्येकाने या माझ्याकडं आणि अनुग्रह घ्या. कारण अनुग्रहाच्या चिंतनातून हे ज्ञान मिळतो. असं अखंड आपण आयुष्यभर जरी श्रवण केलं तरी पण त्याचा स्पर्श आपल्याला होणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर या लागे अर्जुना तो अभ्यासीमध्ये अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे वाचनाचा, पाटीवर लिहिण्याचा बरं का, कागदावर लिहिण्याचा तो अभ्यास नाही बरं का. अभ्यास म्हणजे ध्यान, आत्मसंयम योग, आत्म्याशी आपल्याच अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर जे आपली प्रज्ञा जागृत होते, जे आपल्याला अनुभव येतात. आता आम्ही ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचतो बरं का, पहिल्यांदाच वाचतो आम्ही, तरी आम्ही तुम्हाला सांगतो का? कारण ती प्रज्ञा जागृत झालेली आहे. भगवंताचा स्पर्श झाला, भगवंताचा आत्मसाक्षात्कार झाला तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. आणि तो आत्मसाक्षात्कार ह्याच देहामध्ये आपल्याला व्हायला पाहिजे. परत आपल्याला नरदेह मिळेल कशावरून? अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर ज्या वेळेला आपल्याकडनं विषय निघून जातील, विषयांचं चिंतन निघून जाईल, विषय तसेच राहणार आहेत बरं का. विषय कधीही जात नाही शरीरातून, मरेपर्यंत विषय तसेच राहतात. पण विषयांचं काय होतं? तर विषयांकडे, इंद्रियांकडे असलेले विषय शांत, इंद्रिय शांत होतात. विषय जागच्या जागेवरच राहतात पण इंद्रिय रामरूप होतात. आणि एकदा का इंद्रिय रामरूप झाली, रामाचं भजन करायला इंद्रियांनी सुरुवात केली का विषय जवळ येत नाही. आहेत आतमध्ये पण ते आपल्याला त्रास देत नाहीत, अजिबात त्रास देत नाही आपल्याला. मग आपल्याला विवेक निर्माण होतो की विषयांचा वापर आपण कसा करायचा. हे सगळं आपल्याला आलं, आपला आत्मसाक्षात्कार झाला. मग तो वापर, विषयांचा कामाचा वापर आपण कुठे करायचा, क्रोधाचा कुठे करायचा, लोभाचा कुठे करायचा. जेवढ्या वेळेला जसं कासवाचं उदाहरण दिलंय. कासव काय करतो की सगळे हातपाय बाहेर काढतो, पण त्याला वाटलं आपल्याला डेंजर आहे, आपल्याला धोका आहे, तर सगळे हातपाय तो काय करतो, आतमध्ये घेतो. तसा आपल्याला विवेक नावाचा जो पुत्र आहे तो आपल्याला सगळं ज्ञान, विवेक आणि वैराग्य आपल्यामध्ये प्रगट होतो. विवेक आणि वैराग्य ते चिजाने जे महत्भाग्य, आणि आपल्या हातात महत्भाग्य हातात येतो. माणूस भाग्यवान तर होतो. म्हणजे विवेकातून ते विषय कसे वापरायचे, काम कसा वापरायचा, क्रोधाला कुठे वापरायचा, लोभाला किती वापरायचा, मद कसा वापरायचा, मस्तर कसा करायचा, मस्तराला कुठपर्यंत आणायचा, हे सगळे विषय आपल्या कंट्रोलमध्ये येतात. आणि त्या इंद्रियांकडे असलेले विषय, त्या इंद्रियांना कसं वापरायचं आणि कुठे वापरायचं, कधी वापरायचं, ह्याच्याकडं आपल्याकडे काय येतं, मर्यादा येतो. आणि त्या मर्यादेतून, मर्यादा पुरुषोत्तम रामासारखा पुरुषोत्तम
रामाचं लग्न झालं नव्हतं का? कृष्ण परमात्म्याचं नव्हतं का? मग का मर्यादा पुरुषोत्तम झालं? तर विषयांना कसं वापरायचं, मर्यादेमध्ये कसं वापर करायचं त्यांचा, हे आपल्याला आपोआप कळते. पण भगवंताचं दर्शन झालं तर, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम. आपण पण मर्यादा पुरुषोत्तमच आहोत, पण ते आपल्याला त्या भगवंताच्या हरिनामाचा स्पर्श आपल्याला झाला तरच. अन्यथा आपले विषय, आपले इंद्रिय सुसाट इकडे तिकडे धावतात. पण ज्यावेळेला आपण आत्मचिंतन करतो, आत्म्याशी एकरूप होतो, त्यावेळेला भगवंताचं दर्शन झालं की झाली या दर्शन एक वेळा दर्शन झालं की आपल्याला मागील परिहार पुढे नाहीशी ना झाली या दर्शन एक वेळा. एकदा दर्शन झालं की आपल्याला मागचं पुढचं सगळं काय आहे ते आपल्याला कळतो. आणि आपण ध्यान कसं करायचं, भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, सगळ्या वाटा आपल्याला कळतात. अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यावर संकल्पाच्या यात्रा संपतात. संकल्प विकल्प निघून जातात आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी ही सुखाने निवास करते आणि आपलं धैर्य वाढतो. ध्यान करून आपलं धैर्य वाढतो, आपण बलवान होतो, आपण शक्तिमान होतो. आणि धैर्याच्या मंदिरात बुद्धी सुखाने निवास करते. आणि बुद्धी काय करते? धैर्यरूपी मंदिरामध्ये बुद्धी सुखाने काय करते? निवास करते. म्हणजे बुद्धी सुखाने शांत राहते. बुद्धीला कळतं काय करायचं, काय नाही करायचं, ध्यान किती करायचं, संसार किती करायचा, परमार्थ किती करायचा, उद्योग किती करायचा, सर्व काय करतो? सर्व आपल्या नियंत्रणामध्ये येतो. सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये येतात. कारण इंद्रिय आपल्या देवा इंद्रायणी थांबली म्हणजे इंद्रिय थांबली जातात. आणि इंद्रिय थांबल्यानंतर इंद्रिय भजन करतात. आणि इंद्रियांच्या माध्यमातून झालेलं भजन आपल्याला परमात्मा तत्वाशी एकरूप करतो. 2 मिनिटात आपण तिथं पोचतो भजन करायला लागलो तर. आणि एक वेळ अशी येतो की भजन करणारा, आपण भजन करत नाही, देवच आपलं भजन करतो. अखंड चिंतन विठोबाचं, भगवंतच आपलं भजन करतो. कारण भगवंत आपल्याकडं वास्तव्याला येतो. फक्त आपल्याला लक्ष ठेवायला लागतो, बाकी काय नाही. आणि भगवंताचं भजन भगवंतच करून घेतो, आपल्याला करायची गरज नाही. ओठ नाहले, कंठ नाहले, जिव्हा ना स्मरे राम, हमारा राम जप करे, हम बैठे आराम. कबीरदास सांगतात, माझा भजन रामच करतो, मी फक्त आराम करतो. तशी बुद्धी आहे ना, बुद्धी ही सुखाने निवास करते. बुद्धी काय करते? बुद्धीच माणसाची, दुःख माणसाला देणारी बुद्धी आहे आणि सुख देणारी बुद्धीच आहे. मनच माणसाला काय करतो? दुःख देतो आणि मनच माणसाला सुखात घालतो. नेले की नाही? मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाच्या बंधनात टाकतो माणसाला आणि मनच माणसाला मोक्ष देतो. मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. आणि ते मनच जर भगवंताचं भजन करायला लागलं तर बाकी विषय आपोआप बाजूला होतात. म्हणून मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आले. प्रवृत्ती निघून जातो, प्रवृत्तीचं ज्ञान निघून जातो आणि माणूस या संपूर्ण विषयातून निवृत्त होतो आणि अखंड भगवंताचं रामनाम चालू होतं, अखंड चिंतन विठोबाचं चालू होतं.